तर रस्ता पाय आपल्या कुटुंबाही सुखी राहत नाही, आपले मित्रही आपल्या जवळ नाहीत आणि आपले पाहुणे सुद्धा आपल्याला व्यवस्थित बोलायला तयार नाही. माझ्या बापाचे नाही पेत तुम्ही. मनोज जरांगे पाटलांनी काल शिरूर सोडलं. रांजणगाव पासूनच लांबच्या लांब रांगा लागलेल्या होत्या. रांजणगाव या ठिकाणी जेवण झालं, त्या ठिकाणी सभा झाली. रांजणगाव पासून मागे 32 किलोमीटरपर्यंत मराठा समाजाच्या रांगा लागलेल्या होत्या. पुढे जाऊन जसा पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला, रात्र झालेली होती, सभा सुरू होत्या आणि एकंदरीत काय तर सगळे महामार्ग जाम झालेले होते. परिस्थिती बघता आता सभा करायची तर करायची कशी, यासाठी मनोज जरांगे पाटील फक्त गाडीतून उभे राहिले, हातात माईक घेतला आणि जे आहे नाही ते सरकारवरती तुटून पडले. मनोज जरांगे पाटलांनी त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सुद्धा मांडला. तुम्ही लक्षात घेतलं का? जो मंत्री पहिल्यांदा माझ्यासोबत चर्चेला आला तो दुसऱ्यांदा येत नाही. कारण काय, ज्यावेळी माझ्यासोबत बोलण्यासाठी सरकार या मंत्र्यांची नावं यादीत टाकतं त्यावेळी ते म्हणतं की कुठेही टाका पण आपल्याला इथे नका. म्हणजे मनोज जरांगे पाटलांना थोडक्यात घाबरतात. मूळ मुद्दा असा आहे की जे नेते, जे मंत्री शिष्टाई करण्यासाठी जरांगेंकडे जातात, खुशाल ते पुढच्या वेळेस पलटी मारून जर माघारी फिरत असतील तर मग जरांगे ज्या भाषेत त्यांना बोलतात त्यात चुकतं तरी काय? आता हे बोलतात ती सरकारी भाषा, जरांगे बोलतात ती गावरान भाषा. आता दोन्हीच झाली हे मिसळ. त्यामुळे लोकांना जरांगेंचं समजतंय, सरकारचं समजेना आणि ही खरी अडचण आहे. जरांगेंनी काल रात्रीच्या सभेमध्ये 2-3 असे पंच मारलेत की जे सरकारला खडबडून जागे करणार आहेत. ते ऐका, कमेंटमध्ये त्या मुद्द्यावरती व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपल्या सगळ्या बैठका तपासून बघा तुम्ही. सगळ्या एखादा बैठकीला आलेला मंत्री दुसऱ्या बैठक वापरत आला नाही. जर त्याचं यादीत नाव टाकलं तुम्ही अंतरवाली चर्चेत जाते मग तो पुढे जातो, पण तिथे नाही जात. त्याला खपाखप बोलत आहे काय तिथं करतोय. तुम्ही 2च कामं करा. आता आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा. आपली प्रगती कोणीच रोखू शकणार नाही. तर रस्ता पाय आपल्या कुटुंबाही सुखी राहत नाही, आपले मित्रही आपल्या जवळ नाहीत आणि आपले पाहुणे सुद्धा आपल्याला व्यवस्थित बोलायला तयार नाही. माझ्या बापाचे नाही पेत तुम्ही. कष्ट तुमचे, जे पैसा तुमचाच चाललाय. घरी आल्यावर लेकराला माहित नाही सकाळी गेलेला बाप संध्याकाळी कोणत्या अवतारात येईल. खूप लोकांनी षडयंत्र रचले होते, जाती एकत्र येऊ द्यायची नाही. ही जर एकत्र आली तर चांगल्या चांगल्याला नीट केल्याशिवाय सोडायची नाही. आणि नुसता आरक्षणाचा आपला प्रश्न नाही. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याच्या नंतर आपल्या पुढे तर संकटाला पायाखाली तोडवायला मराठ्यांना वेळ लागणार नाही. म्हणून एकजूट राहा. ही एकजूट आता नाही फुटू द्यायची. राजकारणी लोकांच्या स्वार्थासाठी आपली एकजूट फुटू देऊ नका. तुम्ही राजकारण करू नये या मताचा मी नाही. तुम्ही राजकारण आविष्ट करा, पण अगोदर आपल्या लेकराला आरक्षण मिळाल्यावर तोपर्यंत नेते पक्षापेक्षा अजिबात नाही. सध्या लेकर आणि मराठ्यांचं आरक्षण 2च गोष्टीवर काम करायचं.